4 बॉल 4 विकेट घेऊन आपला जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो राज शिंदे याला मी संतोष गायकरांना विनंती करतोय त्यांना जर्सी देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. एक मिनिट. शिवमय चषक 2026 पहिली सेमीफायनल पहिली लढत जय पाहायला मिळते ती साई 11 बोरवली आणि हरकोल या संघांमध्ये सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. लेफ्ट हँड बॅट्समन अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला येतो नैनेश आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल युवा स्टार गोलंदाज अजय. अजयकडे देखील मोठा अनुभव आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं अजय, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आम्हाला बरोबर 6 वाजता मैदानाचा ताबा खाली करायचा आहे. थोडंसं वेळ कमी आहे, नक्कीच सहकार्य असेल. राज शिंदेला हॅट्रिक साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करताना राज शिंदे अभिनंदन मित्र. संजय केंद्रे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याला. पंचारी देखील आमच्याकडे ग्रीन सिग्नल दिले. सामन्याला मात्र सुरुवात होते. अगदी अनेक मान्यवर देखील या मैदानाकडे येत आहेत. खुलवा टप्प्याची गोलंदाजी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न अनिकेतच्या बॅट मधून एक धाव संख्या मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये कन्वर्ट करतायत, यशस्वी होत आहेत काय? एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि यशस्वी देखील होत आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अनिकेताने नैनेश मध्ये स्कोर बोर्ड देखील ओपन होते. संघाची मात्र धाव संख्या होते ती साई 11 बोरवली या संघाची 2. सर प्रथमेश सर जर पाहिलं तर आता मात्र हा सामना खूप महत्वाचा आहे. इथून जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये दाखल असेल. मोठा हादरा बसवून दिला अजयने मात्र गोलंदाजीत वर्चस्व केलंय. मोठा हादरा बसतोय तो साई 11 बोरवली या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन अनिकेत मानावे लागेल. शाबासकीची देखील थाप मिळते ती अजयला. अचूक गोलंदाजी, नेत्रदीप गोलंदाजी, महत्वाचा षटक मात्र हाताळतोय सेमी फायनल मध्ये पहिल्या शिवमय चषक. अगदी दुसऱ्या सेमी फायनलचा देखील कॉल केलं जाईल मित्रांनो. आपण देखील टॉस का बॉस कडे यायचं आहे. प्रथमेश सर देखील आपल्याला आवाज देतील. येस, आयनोली संघाचे कर्णधार आणि लिटिल सनी क्रिकेट संघाचे कर्णधार विशाल भुवड दोनही कॅप्टनला विनंती आहे की सेमीफायनलच्या टॉस साठी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. लेफ्ट हँड बॅट्समन नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार किताब ज्याने पटकावला तो मयूर. त्याला गोलंदाजी मार्क सज्ज आहे तो अजय. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी सीमारेषेकडे चेंडू जातोय. मयूरच्या बॅट मधून येतोय सेमीफायनल मध्ये चौकार. पहिली तर मात्र बोलायला लागली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील त्याची चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला. मैदानामध्ये मात्र अतिरिक्त खेळाडूने कोणी जाऊ नका ही विनंती आहे. सेमीफायनलचा थरार चालू आहे. अगदी संघाची मात्र धाव संख्या होती ती 6. मयूरची वैयक्तिक धाव संख्या 2 आणि नॉन स्ट्राईकला उभा आहे तो नैनेश. अगुटप्याची गोलंदाजी, खोलवा टप्प्याची गोलंदाजी, नेत्रदीप गोलंदाजी, मात्र चेंडू मात्र विसावला जातोय किपरच्या हातामध्ये. मानावं लागेल या गोलंदाजात. तेज रफ्तार गोलंदाजी, रक्ताचं पाणी करून गोलंदाजी करतोय. मनगटात मिळते ताकद असून चालत नाही आहे, पण मात्र टप्पा अचूक टाकला जातोय तो गोलंदाजीतून अजयच्या. मानावं लागेल. बेताब बादशाह म्हणून ओळखला जाईल या गोलंदाजाला. काय गोलंदाजी, मूर्ती लहान पर कीर्ती महान. स्तब्ध ठेवलंय कुठेतरी पंच मात्र डॉट. अगदी मात्र धाव संख्या तिथे स्थिरावली जाते ती 6 आकड्यावर. चेंडू मात्र आतापर्यंत तब्बल हाताळले गेले 4 आणि धाव मात्र संख्या खर्ची केलेली 6 पहिल्या सेमीफायनल मध्ये. अचूक गोलंदाजी मात्र करतोय संघ. मात्र वर्चस्व करताना पाहायला मिळतंय. एक सामना मात्र विजयी व्हायचा आहे. आपण शिवमय चषक मध्ये नाव कोरलं जाईल. ही लढत मात्र दोघांमध्ये चालू आहे. एका बाजूला पाहिलं तर मयूर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोलंदाजीतून अगदी अजय. एक धाव संख्या मिळते. एकेरी धाव संख्येबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती तब्बल 7. 7वा पर्व चालू आहे शिवमय चषक 2026. चला, आयनोली संघाचे कर्णधार आणि लिटिल सनी क्रिकेट संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. आपण लवकरच पुढील सामन्याच्या नाणेफेकीची सुरुवात करून या सामन्यांमध्ये पुढे वाटचाल करणार आहोत. आता मात्र स्ट्राईक थोडीशी रोटेट झाले. हॅलो आदेश लाड साहेब.
आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानाचा चषक शिवमाई चषक आणि या शिवमाई चषकाला आपल्याला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे हैदरबाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने साहेबांचं खूप खूप सहर्ष स्वागत करतो. चला यानंतर होणारी दुसरी सेमीफायनल ऐनोली विरुद्ध लिटिल सनी क्रिकेट संघ. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या. यानंतर पुढील होणारा सामना चंडिका 11 ऐनोली विरुद्ध लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे. मी दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो मंचावर. मी आपले प्रमुख पाहुणे हैदरबाई शेख यांना विनंती करतो की पुढील सामन्याच्या टॉससाठी टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. आपल्यासोबत जोडले गेले आहेत ऐनोली संघाचे कर्णधार शैलेश आणि लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडेचे कर्णधार विशाल भुवड. येस मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना सांगू इच्छितो की रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषकाचं हे 7वं वर्ष आणि 7व्या वर्षामध्ये सकाळपासून निर्विवादपणे ही स्पर्धा इथे पार पाडली जाते. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा अतिशय सुरेखरित्या पार पाडली जाते. आणि आता हा सेमीफायनलचा खेळ चालू आहे. आपण पाहतोय ती सेमीफायनल 1 आणि आता याच्यानंतरला होईल ती सेमीफायनल 2 आणि या सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित केले ते हैदरबाई शेख यांना. आजचं हे मैदान आपल्याला टिपू सुलतान क्रीडांगण हैदरबाई शेख यांच्याकडून मोफत लाभलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हैदरबाईंसाठी, कारण समाज सेवेसाठी सदैव तत्पर असणारे हैदरबाई यावेळेला सुद्धा रायगड मी मराठी प्रतिष्ठानसाठी सदैव तत्पर आणि यावर्षी नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली. एकदा त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. आणि आपण वळूया या टॉसकडे. आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपले कुशेडे संघाचे कर्णधार विशाल आणि ऐनोलीचे कर्णधार शैलेश. कॅप्टन शैलेश. टेल्स. हेड्स इज अ कॉल. इट इज टेल्स. या ठिकाणी कुशेडे संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. विशालला मी विचारू इच्छितो, सेमीफायनलचा फायनल आहे, मोठा सामना आहे, काय स्वीकारशील? क्षेत्ररक्षण स्वीकारेल.
आतापर्यंत क्षेत्ररक्षण करून चांगला चेस आपण केलेलाच आहे. पुन्हा एकदा ते चेस करण्यासाठी शुभेच्छा. नमस्कार. रायगड मराठी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शिवमय चषक मानाचा चषक गेल्या 7 वर्ष आपण हा चषक आयोजित करत आलेलो आहोत. ज्यांच्या वडिलांचा वारसा, ज्यांनी त्यांच्याकडे पाहून ह्या गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचा ज्यांनी वसा घेतला, असे सन्माननीय आदरणीय नगरसेवक हैदरबाई शेख हे या रायगड मराठी प्रतिष्ठानाच्या ह्या प्रांगणामध्ये इथे उपस्थित आहेत. नवतरुणांना ऊर्जा देण्यासाठी, सामाजिक कार्याला हात देण्यासाठी ह्या तरुण योद्ध्याचा आपल्याला सहकार्य हे वेळोवेळी मिळत असतं. ज्या वेळेला आपण त्यांच्या ऑफिसमध्ये व्हिजिट घेतली, त्यानंतर त्यांच्या बोलण्यामधून येणारा भाव हा आत्मीयतेचा आहे. ज्या वेळेला प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेत असताना त्यांच्या तोंडून काही उद्गार उच्चारले की तुमचं आरोग्य शिबिराचं जे कार्य असेल, पर्यावरणाचं कार्य असेल, सांस्कृतिक कार्य असेल, शैक्षणिक वसा असेल, हा वसा माझ्यापर्यंत पोचला आणि शिवमय चषक करिता आपण ह्या पारंगणामध्ये हा दरवर्षी मी माझ्याकडून आपल्या ह्या रायगड मराठी प्रतिष्ठानाला देण्याचा त्यांनी आतापर्यंत आपल्याला त्यांनी जे सहकार्य केलेलं आहे आणि जी साथ दिलेली आहे ही कायमस्वरूपी असेल. त्या आपल्या प्रतिष्ठानाचे सल्लागार सन्माननीय कांबळे साहेब यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आपण कार्य करत आहोत आणि सन्माननीय हैदरबाईंनी दिलेली ही मोलाची साथ ही कायमस्वरूपी असेल. ह्या सर्व नवतरुणांच्या उपस्थितीत मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. मी रायगड मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं मी साहेबांचा सत्कार करू इच्छितोय. मी सर्व प्रतिष्ठानाच्या शिलेदारांना आणि वरिष्ठांना विनंती करतो की आपण प्रांगणामध्ये साहेबांचा सत्कार करायचा. हे पहा, याच्या आधी आदरणीय हैदरबाई एक आपल्याला सहकार्य करत होते. डीजे बंद करा. कायम आपल्याला सहकार्य होते. मैदाना संदर्भात आपल्याला नेहमी सहकार्य करत होते. त्यांचे वडील देखील सहकार्य करत होते आणि आज आपल्याकडे ते नगरसेवक म्हणून हे आपल्याकडे आज आहेत ते आणि नगरसेवक म्हणून ते आपल्याला सहकार्य करतात आणि ह्याच्या पुढेही करतील अशी मी आपणास विनंती करतो. 11 जनवरी को हैदरभाई इस ग्राउंड पे फिर से आए थे. तभी भी उन्होंने हमको इस समाज कार्य के लिए सहकार्य किया था बालकृष्ण मामा के कहने पे. तो उसी टाइम हम लोग ने हैदरभाई को कहा था कि आप 101% जीत के आओगे और वो शुभकामना हम सारों की आपके साथ है. दम में है दम, पूछो कौन नौजवान, उनका नाम कौन आया कौन
अपने बेटे जैसा ही मानते हैं। मेरे इलेक्शन में भी मेरे साथ में ही थे, आप पूरी ग्रुप भी थी, काफ़ी लोग थे, तो बहुत बहुत धन्यवाद। आप लोगों की मेहनत ने मुझे जिताया है और अभी आप लोगों का काम है कि मेरे से जितना लोगों का काम करा सकते करवाइए, मैं खड़े रह के करूँगा 100%। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद हैदर भाई, आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. ऐसा ही कुछ खास है उस बंदे में, कुछ बात है हिंदू और मुसलमानों का हाथ। हॅलो हॅलो, आज या ठिकाणी शिवमय चषक 2026 याकरिता या ठिकाणी उपस्थित युवा नेतृत्व, युवा नगरसेवक आदरणीय हैदरभाई शेख यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक वारसा आहे जे असलम भाईंनी आपल्याला दिलेला आहे आणि असलम भाईंचा वारसा आज भाईंना फार मोठी जबाबदारी आहे. भाई तर मला वाटतं प्रभाग काय या विधानसभेमध्ये दिसत नसतील, परंतु भाईंनी जे शिकवलंय शेवटी काय असतं संस्कार. आणि आमचे जे कांबळे साहेब आहेत यांचं मार्गदर्शन जसं आमच्याकडे आहे तसंच असलम भाईंचं मार्गदर्शन या पूर्ण विधानसभेवरती आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला नगरसेवकच्या रूपाने आज पाहायला मिळतंय. आपण दिलेले शब्द हे आमच्या प्रतिष्ठानसाठी एक ऊर्जा स्रोत आहे आणि मी प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नक्कीच जाऊया आपण मॅचकडे. धन्यवाद. अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभते, अनेक मान्यवरांचं याच्यात सन्मान केलं जातंय. तब्बल अगदी पहिल्या सेमीफायनलकडे जातोय आपण. आता मात्र एका बाजूला पाहिलं तर एक इनिंग समाप्त होताच अगदी साई 11 या संघाची मात्र 12 चेंडूमध्ये धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये यशस्वी झाले, ते 27 धावसंख्या उभारली गेली. आता मात्र हरकोल कोण या संघाला मात्र जर या सेमीफायनल मध्ये विजयी व्हायचा असेल तर 12 चेंडूमध्ये तब्बल 28 धावसंख्या कंपल्सरी बनवावी लागेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. हरकोल कोण या संघाला विनंती करतो एक 12 मत आमच्यापर्यंत पाठवायचं आहे मित्रांनो. चला, मैदानात खेळत असलेल्या इतर खेळाडूंना विनंती आहे की मित्रांनो प्लीज सेमीफायनल चालू आहे, प्लीज मैदानाच्या बाहेर खेळायचंय. येस, सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. आमच्या पंचांना देखील विनंती आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सूर्यनारायणाचा प्रकाशाचा झोत मात्र मावळत्या दिशेकडे चाललाय आणि आपल्याला देखील थोडीशी औचित्य राहिली आहेत. अगदी पहिली सेमीफायनल चालू आहे, अजून देखील सेमीफायनल खेळायची आहे, त्याच्यानंतर फायनलचा राऊंड असेल आणि आपल्याकडे मात्र 30 मिनिटाचा अवधी आहे, म्हणून थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो साई 11 या संघाचा एक स्टार गोलंदाज साईराज. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर त्याला सामना करेल तो एक छोटी मूर्ती लहानपणी कीर्तिमान असा बलाढ्य खेळाडू अजय. प्रथमेश सर पाहिलं तर अगदी पहिला थरार पाहायला मिळते. इनिंग समाप्त होतात, 27 धावसंख्या बनवली साई 11 या संघाने आणि अगदी दुसरा कोण आहे तो संघ हरकोल कोण या संघाला मात्र 12 चेंडूमध्ये 28 धावसंख्या बनवायची आहे. एक अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. बेस्ट ऑफ द बेस्ट टुर्नामेंट सामना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर गोलंदाज देखील बेस्ट आहे, अजय देखील एक बेस्ट फलंदाज आहे. मूर्ती लहानपणी कीर्ती महान पहिला चेंडू हाताळतोय, सामना करतोय रिव्हर्स शॉट करण्यामध्ये मात्र अयप मोठे पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ राहते. हा दबाव कदाचित हरकोल या संघावर टाकण्याचा परिणाम करतायत काय? येस, नक्कीच अजयच्या स्वरूपामध्ये एक राईट हँड बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि अजयला इथे आर या पारची लढाई खेळायची आहे, कारण की अजूनही वन डाऊन बॅटर रॉबिन अजूनही पवेलियन मध्ये उपस्थित आहेत. रॉबिन सज्ज आहेत फलंदाजीसाठी, पण त्यांनी पाठवलं पिंच हिटर अजयला यावेळी आर या पार अशी फलंदाजी नक्कीच करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो साईराज. बघूया साईराज, मूर्ती लहान पण कीर्ती महान. पुढचा चेंडू यावेळेला अजयच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जात असताना ओहो व्हॉट अ कॅच विशाल रेवालेकडून पाहायला मिळाला आणि संघाला लागलेला मोठा धक्का. माघारी चाललाय तो अजय टीजे.
जे शैलेश रेवाले आपल्या संघाला विनंती आहे की प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आहे, क्षेत्ररक्षण हलवू नका, आपण लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. रेवाले बंधू चला, पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलाय मोठा विकेट आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचतोय तो गेम चेंजर रॉबिन ग्रुप. खरोखर पत्त्यांमध्ये असतो तो रूप आणि हरकोलकोंडकडे आहे रॉबिन ग्रुप. बघूया, रॉबिन आपल्या संघासाठी स्टार बॅटर म्हणून ओळखला जातो तो कप्तान कुल रॉबिन. यावेळेला सामना असेल तो युवा साईराजच्या समोर, एक मोठं आव्हान असेल ते युवा साईराजच्या समोर. बघूया काय होतंय. 28 धावांचा पाठलाग करत असताना हरकोलकोंडचा हा संघ. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. गॅप मध्ये चेंडू जात असताना एका धावेने स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि आता स्ट्राईक वर जाऊन पोहोचलाय तो आयुष. आयुषला मात्र इथे जशी त्याने पहिल्या सामन्यामध्ये फटकेबाजी केली होती अगदी तशीच्या तशी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण हा सामना जर पलटवायचा असेल तर आयुषला रॉबिनला इथे मात्र साथ द्यावी लागेल, कारण साथ जर लाभली तरच हे मोठं आव्हान पार होऊ शकतं हे नक्कीच रॉबिनला सुद्धा माहित आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो साईराज. साईराज एक युवा फास्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बोरवली संघाकडून पुन्हा एकदा सज्ज. चला, पुढचा चेंडू साईराजचा. यावेळेला हाफ ट्रॅकरचा हा चेंडू आहे हवेमध्ये. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना येतोय हा खणखणीत षटकार. शिवमय चषक ब्रँडेड षटकार येतोय आता मात्र तो आयुषच्या बॅट मधून. टीजे नक्कीच दोस्तीचे बादशाह आम्ही, मैत्री आमची राणी आणि हवा तर करतोच आम्ही, कारण मैत्रीची मेहरबानी अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते आयुष आणि रॉबिन कडून. आयुष पुन्हा एकदा सज्ज साईराजच्या समोर. बघूया काय होतं पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा बाउन्सर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते का नाही. पंच मात्र यावेळी दंडित करतायत. पंचांनी हात समांतर केलेत आणि धाव मिळते अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 8च्या आकड्यावरती. चला, धावसंख्या झाली ती 8. आता साईराज समोर आहे आयुषची गाठ. बघूया आयुष पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. सलामीला आलेला हा हुकमी एक्का बघूया काय करतो. रायगड मिवाडी प्रतिष्ठानाच्या वतीनं आयोजित केलेल्या शिवमय चषक मानाचा चषक या मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय मुन्नाभाई पांडे रिक्षा युनियन लीडर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रतिष्ठानाच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी प्रथमेश खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद समीर दादा. आपण पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. या चेंडूवरती एक धाव आली आणि स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र स्ट्राईक वर जाऊन पोहोचलाय तो कप्तान कुल म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रॉबिन. रॉबिनने मागच्या सामन्यामध्ये लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारून आपल्या बाजूने सामना ज्याने पलटवला होता तो रॉबिन आता पुन्हा एकदा सज्ज. आव्हान आहे मोठं, कारण दापोली बोरवली हा संघ आपल्या गोलंदाजासाठी ओळखला जातो. यांच्याकडे आहे तो वेगवान मारा आणि आता साईराज पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. एक मिनिट कॅमेरामॅन. चला, पुढचा चेंडू साईराजचा. बघूया यावेळेला रॉबिन ग्रुप. यावेळेला मात्र साईराजची दिशा भरकटली आहे. चेंडू झालाय साईड आणि पंचांनी दिलाय वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10च्या आकड्यावरती. यानंतर या मंचावर मनीषभाई यादव समाजसेवक हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण यशोदी सत्कार करणार आहोत. मी निकम साहेबांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. चला, 28च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा साईराज कडून नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या आहे ती 10. चला, आता शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 18 धावांची आवश्यकता. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते ती सेमीफायनलची. सेमीफायनल 1 मध्ये आमने सामने आहेत ते दापोली बोरवली विरुद्ध हरकोलकोंड. दापोली बोरवली हा रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेट संघ आणि त्यांच्या समोर आहे तो रायगड जिल्ह्यातील उपस्थित आहेत वॉर्ड अध्यक्ष. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी घोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी सिंग साहेबांचा सत्कार करायचा आहे.
चला आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक आणि या तसेच शिवमय या चषकामध्ये मंचावर एक युवा नेतृत्व आहेत दुर्गेश जाधव, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी विठोबा दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. चला आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो अनिकेत रेवाळे. याच मैदानामध्ये 2024 मध्ये ट्रिपल विकेट मेडनची ओव्हर ज्याने टाकली होती तो गोलंदाज बोरवली संघाचा अनिकेत रेवाळे. यावेळेला मात्र आव्हान आहे कडवं, कारण फलंदाजीसाठी सज्ज आहे तो आयुष. धन्यवाद. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना एक मोठं आव्हान, 3 मोठे फटके मारावे लागतील त्या आयुषला. बघूया अनिकेत रेवाळे आपल्या गोलंदाजीमध्ये काय पराक्रम करतात. थोडस स्पीड अप करायचंय. लेफ्ट आर्म बॉलरचा हा हाफ ट्रॅकरचा चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे. येतोय हा शिवमय चषक ब्रँडेड. षटकार आयुषच्या बॅट मधून आलेला हा या मॅच मध्ये एक रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो आयुष. थोडस वेगळं करून ठेवलंय. अगदी मानावं लागेल ते आयुषला. आयुष पहिल्या सामन्यामध्ये स्तब्ध होता, वेळ दिलं जाऊन, आणि मात्र आता मात्र अंगावर रिस्क घेतली आणि एक षटकार लगावून ठेवला. गोलंदाजाला हा कदाचित महागडा षटक ठरू शकतो, कारण 365 दिवस इथून मात्र माघारी जाईल. त्याला 365 दिवस या षटकाची वाट पाहावी लागेल. फुल टॉस मिळाले अगदी रनाडमध्ये, ज्याच्या बॅट मध्ये चेंडू आला. काय समीकरण होतंय, जातोय शिवमय चषकामध्ये सेमीफायनल मधला बिग 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 षटकार. कारण प्रथमेश सर जर पाहिलं ना क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये, या कलियुगामध्ये कबुतराला गरुडाचे पंख देखील लावता येऊ शकतात, पण गगन भरारी घेणं हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाहीये. येस नक्कीच अविनाश सर, आपण पाहतोय सुरेख अशी फटकेबाजी इथे केली जाते आयुष कडून. आपण पाहिलं भारताचा अंडर-19 विश्वचषक ज्याने जिंकवला तो कर्णधार आयुष सुद्धा आपल्याला भारताच्या संघाकडून खेळताना पाहायला मिळाले. तशाच प्रकारची फटकेबाजी इथे केली जाते ती आयुष हरकोलकोणच्या आयुष कडून. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यानंतर अनिकेत रेवाळे मात्र आता प्रेशर मध्ये, कारण 4 चेंडूंनी धावा व्यक्त फक्त 6. बघूया आयुष पुन्हा एकदा सज्ज अनिकेत रेवालेच्या समोर. पुन्हा एकदा आयुषच्या बॅट मधून केलाय प्रहार. चेंडू जातोय का सीमा पार, बघूया. आणि हा जातोय 1 बाउन्स चौकार. प्रतिष्ठान स्पेशल चौकार येतोय आयुषच्या बॅट मधून. आणि सामना एक हाती पलटवण्याचं कौशल्य ज्याच्या अंगी आहे असा हा यंगस्टर हरकोलकोंड संघाचा राईट हँड बॅटर आयुष. कारण सर म्हटलं जातं ना, हवेमध्ये झेप घ्यायची असेल तर पंखासारखं पक्षासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात जर उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं काळीज हवं, आणि ते काळीज मात्र आहे ते या फलंदाजाकडे. नेत्रदीप फलंदाजी मानावं लागेल या फलंदाजाला. मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, युजी पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. आपल्याला आत्मविश्वास त्यांनी कमी करून दिला नाहीये, आणि त्याच्याबरोबर तो फायनलीचा तिकीट गाठतोय. काय तब्बल 25,000 रुपयाचं तिकीट आपल्याला आहे, पण मात्र सुवर्ण संधी कमवावी लागेल त्या आयुषला. आता 3 चेंडू आणि 2 धावा, अतिशय सोपं असं आव्हान आपल्याला पाहायला मिळते आयुषच्या समोर. बघूया पुढचा चेंडू लेफ्ट आर्म बॉलर अनिकेतचा. पुन्हा एकदा आयुषच्या बॅट मधून या वेळेला चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकारासाठी. आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय तो यंग स्टार क्रिकेट संघ हरकोलकोंड. नक्कीच आदेश भाऊ, आम्ही मागाशी देखील सांगितलं होतं, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत ते म्हणजे रायगड मी मराठी प्रतिष्ठान. कोणासमोर वाकेन